झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज. सावली, लक्षात ठेव, आपल्यात जे काही बोलणं होतंय ते यापुढे सारंगला काहीच कळता कामा नये. कळलं ना? आणि हो, उद्या गाण्याची कॉम्पिटिशन आहे. ही कॉम्पिटिशन आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे, स्पेशली तारासाठी. आणि तिथे तुझा मानलेला बाप जगन्नाथही असणार आहे. तो आपल्या कार्यक्रमात मोडता घालण्याचा 100% प्रयत्न करणार, मला माहिती आहे. पण त्याचा हा प्रयत्न यशस्वी होता कामा नये, ही तुझी जबाबदारी आहे. हा सावली, उद्या जर काही गडबड झाली ना, तुम्ही इकडे काय करताय? आत या ना. अरे नाही सोहम, अजून एका ठिकाणी जायचंय, उशीर होईल आम्हाला. उद्या ताराची कॉम्पिटिशन आहे ना, सो सावलीला थोड्या इन्स्ट्रक्शन्स द्यायला आले होते. बाय द वे, तू एकदम सुटाबुटात कुठे निघालायस? ते आता मी स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलंय. म्हणजे राजकुमार दादा, नील दादा, सारंग दादा ह्यांच्यासारखं मला इंडिपेंडेंट व्हायचं आहे. आणि त्यासाठीच आज मी बिझनेस आयडिया पिच करायला आलोय. म्हणून ही सगळी तयारी. छान. म्हणजे आता मेहेंदळेंच्या घरात अजून एक उद्योगपती निर्माण होणार. अरे हो, म्हणजे मग आता तिलोत्तम मला सांगायला हवं की तिच्या या मच्युअर, इंडिपेंडेंट, हँडसम मुलासाठी एक सुंदरशी मुलगी बघायला काही हरकत नाहीये. काय? हा, पण त्यामध्ये मुलीबरोबर मुलीच्या आईने सुद्धा ग्रीन सिग्नल द्यायला हवा ना. कम ऑन, जगात अशी कुठली मुलगी आणि कुठल्या मुलीची आई असणार आहे जी तुझ्यासारख्या हँडसम मुलाला, आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे मेहेंदळेंच्या स्थळाला नाही म्हणेल असं कोण असेल रे? मला नाही वाटत असं कोणी असेल. आशीर्वाद घेतो. यशस्वी भव. ऑल द बेस्ट. थँक्यू. येतो. हो. सावली, मी जे काही सांगितलंय ते नीट लक्षात आलंय ना तुझ्या? उद्या भेटू. चला. हा भैरवीजी सावलीला काय सांगत होत्या? आणि या जगन्नाथचा काय विषय यात? त्यांच्या बोलण्यात जगन्नाथला काहीतरी नेमकं काय, मला काही कळलं नाही. ही सावली भैरवीसाठी नेमकं काय काम करते ना, शोधायला हवं. गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन. आजचं प्रेझेंटेशन चालू करण्याआधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपलं रूपम कॉस्मेटिक्स कुठल्या ऍस्पेक्टवर उभं आहे, कुठल्या महत्वाच्या ऍस्पेक्टवर उभं आहे, मला सांगू शकता? सौंदर्य, ब्युटी. एक्झॅक्टली, सौंदर्य. आणि आपल्या कंपनीचं सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर असं यश आणि त्याचा इतिहास आपल्याला माहितीच आहे. आता आपण एक पाऊल पुढे जाणार आहोत. एका नवीन इंडस्ट्रीमध्ये एंटर करणार आहोत. आणि ती इंडस्ट्री म्हणजे म्युझिक इंडस्ट्री. आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये एंटर करण्यासाठी आपल्या कंपनीचं नाव असेल मेहेंदळे म्युझिक कंपनी.
तर या मेहंदाई म्युझिक कंपनीच्या अंडर आपला पहिला ऑब्जेक्टिव्ह असेल आयडेंटिटी तयार करणं, ब्रँड आयडेंटिटी तयार करणं. त्यासाठी आपल्याला एक चेहरा हवाय. तर तो चेहरा कसा असेल? अर्थातच सुंदर. पण सारंग सरांनी सांगितल्याप्रमाणे सुंदर ह्याच्या मागोमाग जर कलागुणांची जोड असेल तेव्हा तो चेहरा अजून सुंदर दिसतो. आणि हे लक्षात घेऊन मी असा विचार केला की जर आपल्याला असा एक चेहरा मिळाला जो सुंदर असेल आणि गायन कौशल्यात पण उत्तम असेल, आपल्यासाठी रूपम कॉस्मेटिक्ससाठी आणि मेहंदाई म्युझिक कंपनीसाठी खूप उत्तम गोष्ट असेल ही. बरोबर ना? नाही, व्हेरी गुड. हे सगळं तू सांगतोयस खरं, पण एक सुंदर गाणारा चेहरा आणणार कुठून? प्लस जर सुंदर गाणारा चेहरा आणायचा असेल तर त्याच्यासाठी एक वेगळा खर्च लागणार सोहम. बरोबर आहे. तर ह्या विषयावर पण मी विचार केला आहे आणि माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. यासाठीच ही कॉम्पिटिशन. स्वरयज्ञ पुणे 2025 ही मानाची संगीत स्पर्धा. तर ह्या कॉम्पिटिशन मध्ये जी की एक अत्यंत प्रेस्टिजियस कॉम्पिटिशन आहे, या कॉम्पिटिशन मध्ये असलेले स्पर्धक विजेते हे पुढे जाऊन अत्यंत उत्तम गायक आणि गायिका झालेले आहेत, प्रसिद्ध झालेले आहेत. आणि आपल्याला आपल्या कंपनीसाठी काय महत्वाचं आहे, काय गरजेचं आहे? सुंदर चेहरा, यंग टॅलेंट आणि प्रसिद्धी. या तिन्ही गोष्टी आपल्याला या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून मिळणार आहेत. तेव्हा माझी आयडिया ही आहे की जर आपण ह्या कॉम्पिटिशनला स्पॉन्सर केलं तर, आपण जर का या कॉम्पिटिशनला स्पॉन्सर केलं तर म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आपली ही पहिली स्टेप असेल. व्हेरी गुड आयडिया सोहम. पण त्या प्रोजेक्टसाठी ऑलरेडी स्पॉन्सर्स आहेत. मग करूया. या स्पर्धेला आपण स्पॉन्सर करूया. सो या स्पर्धेचं स्पॉन्सर असणार मेहंदळे म्युझिक कंपनी. आणि हा टायटल स्पॉन्सरशिप. हा म्हणजे सगळ्या स्पॉन्सर्सच्या वर मेहंदळे म्युझिक कंपनीचं नाव असणार. ओके. विठ्ठला, जर रूपम कॉस्मेटिक्सने स्पर्धा स्पॉन्सर केली तर घरातले सगळे तिकडे येतील. त्याने आता काही गडबड नाही होणार ना? विठ्ठला, आता कुठली परीक्षा बघतोयस माझी? झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज